गुड इव्हनिंग. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात हे आज इव्हनिंगला झालेली आहे आणि कारण पण तसंच काहीतरी आहे. तर मी काही वेळासाठी एक दुसऱ्या रूममध्ये होती आणि माझी तब्येत काही ठीक नव्हती, त्यामुळे मी आराम करत होती आणि मी अचानक येऊन पाहिलं तर पुढे काय झालं हे तुम्हाला समजेल. त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. राजनानं काहीतरी आगाऊपणा केलेला आहे आणि डायरेक्टली तिकडून मी व्हिडिओ सुरू केला. रूमचं तर सगळी वाट लावली, सगळं घाण करून टाकलं त्याने आणि बाकीचा पण पसारा वगैरे मी काही काढलाय. आज कामं वगैरे होते मला म्हणून आणि त्यातल्या त्यात माझी तब्येतसुद्धा ठीक नाही आहे बरं का. तरीही मला राज कसं एक्स्ट्रा काम लावतो आणि काहीही कसं करतो ना हे तुम्हाला सांगायचं होतं. त्यामुळं मी अचानक तिकडून आले ते पाहिलं ना, त्याचं आगाऊ काम वाटलं मला. ते म्हटलं लगेच तुम्हाला सांगावं, कारण राज बोलतो मी खूप गुड बॉय आहे. तर ते खरंच गुड बॉय आहे का सांगा. काय केलं ते कंटिन्यू पुढे बघा, मग तुम्हाला लक्षात येईल त्याने काय केलं ते. व्हिडिओ खूप घाईमध्ये सुरू केलं आहे, त्यामुळं समजून घ्या. लाईक सबस्क्राईब करा आणि कसा वाटतो सांगा. चला मग बघा पुढं काय केलं त्यानं. हसायला पण येत होतं आणि रडायला पण येत होतं. मला कामं पण इतकी सगळी होती ना आणि त्यात हे आणखीन काम वाढवून ठेवलं त्यानं. काय केलंस काय केलंस? मी म्हणलं होतं ना देते म्हणून थोड्या वेळामध्ये. इकडे बस, दाखव असं बॅड बॉय. मी म्हणते तू बॅड बॉयस, सगळे ऐकत नाहीत बॅड बॉयस. फरशी बघा कशी केली आहे राजने. हे बघा, मी अर्ध चिरून दिलं होतं थोड्या वेळापूर्वी, आम्ही खाल्लं होतं. थोडं अर्ध चिरून झालं होतं आमचं खाऊन, मग ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं आम्ही तसंच. मग त्याला म्हणलं होतं 1-2 तासांनी परत आपण खाऊयात. तर हे बघा इकडे, हे बघा टरबूजची हाल काय केली इकडे. त्याला म्हटलं फक्त जास्त थंड झालं होतं फ्रीजमधून काढून फक्त बाहेर ठेव म्हटलं मी, आणि आपण थोड्या वेळाने चिरूयात त्याला सांगितलेलं. त्याला 5 मिनटंसुद्धा वेट केलं नाही. मी म्हटलं 5-1 मिनटं राहू दे बाहेर, कारण पूर्ण बर्फ झालेला असतं ना एकदम थंड, आणि माझीही तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामध्ये त्याची पण तब्येत ठीक नाही आहे. मी म्हटलं आपण काही वेळ बाहेर ठेवूयात. तर त्याच्याकडे बघा आता कसा झाला होता. काय केलंस? काय केलंस? तसं का केलंस सांग. प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेस आता टरबूज आणला ना असं काहीतरी असतं. आता ह्याच्यासाठी टरबूजच आणायचं नाही. ओके ठीक आहे. हे घाण तर झालं हे बघ, ही पण वेस्ट झालं, ही पण झालं, ते फरशी पण घाण झाली, प्लस कपडे बघा त्याचे कसे झाले, हात वगैरे बघा किती घाण झाले, आणि तोंड पण बघा त्याचं कसं झालं. असतं का असं? असतं का मला सांग फक्त. बॅड बॉयस का गुड बॉयस तूच ठरव. ड्रेस पण घाण झाले, सगळं दिसायला लागलंय. मम्माची तब्येत खराब असेल की असं मुद्दामून करायचं का? गुड बॉय का बॅड बॉय तुम्ही सांगा, तुम्ही स्वतः सांगा. गुड बॉय ना? असं नाही मम्मीला त्रास द्यायचा ना नंतर. देतो का नाही? तुझे मॅम पण व्हिडिओज पाहतात माहिती ना, तुझे फ्रेंड्स पाहतात. मग असं तुझं असं बघून असं करायचं का मुलांनी? करायचं का सांग ना. तुला म्हटलं होतं ना 5 मिनिटामध्ये दे. मला आवाज येत नाहीये. सॉरी मम्मा. कसं करतात सॉरी? कसं असतं? नंतर करशील असं आगाऊपणा. शांत बस, बोल बसशील मम्मा बोलली तोपर्यंत. काय बोलशील मम्माला? काय बोलशील मम्माला? नंतर नाही होणार असं. ठीक आहे, एवढ्या वेळेस माफ करते, नंतर बघा. तरी बघा तुम्ही स्वतःच कसं केलंय. पाठीमागं सरक आणि बसून खा आता पूर्ण फिनिश करून. आणि सगळं तू साफ करायचं. हे आता सगळं फिनिश कर आता मागे सरकून. ओके. आणि चम्मचनी का खायला लागलास तू? बघलं होतं. काय होतं व्हिडिओज मध्ये?
उडी खायचं ज्यूस असते हां. ती प्यायचं त्याच्याला खायचं. आणि असं आगाऊपणा करायचा, नाही चाकूने चिरायचं, मम्मा झोपली की असं करायचं का? हं? असं बघितलं होतं व्हिडिओज मध्ये, त्यांची मम्मा झोपली होती का? हो. झोपली होती मम्मा? नाही. हं. आणि असं चम्मचनं खाल्लेलं बघितलं होतं तुम्ही? नाही. कसं खाल्लं होतं त्यांनी? असं अर्ध पूर्ण हे करून, जसं तू केलं त्याच्यामध्ये. तूच पूर्ण स्वच्छ कर आता ते घाण केलेलं. माझं साखर केलं होतं. असं. इथे पण फरशी घाण केली, तुम्हाला दाखवली मी. आता सगळं मला इकडे स्वच्छ करावं लागेल. आणि मम्माची जेव्हा तब्येत नसते ना ठीक, तेव्हा जास्त असं करायचं. तवा असते. तेव्हा असते. मला बोलू नका तुम्ही. आता इकडे घेतलंय मी खरबूज, हे पण मी कट करून घेते, कारण आता ऑलरेडी फरशी घाण केली आहेच राजनी. आता तुम्ही म्हणाल की ती घाण झालेली आहे, तर हे बघा सगळं टरबूजचं केलेलं आहे आणि हे आत्ता केलेलं आहे. आता हे पण मी कट करून घेते आणि सर्व टाकून देऊन सगळं स्वच्छ धुवून घेते आणि परत फरशी वगैरे सगळं काही क्लीन करून घेते. तर तुमची मुलं असं करतात का सांगा बरं. आणि तुम्हाला खरबूज जास्त आवडतं का टरबूज? तर तुम्हाला खरबूज जास्त आवडतं का टरबूज जास्त आवडतं सांगा. मला तर अगोदर खरबूज बिलकुल आवडत नव्हतं, पण आता 1 वर्ष झालं उन्हाळ्यामध्ये ना मी खायला चालू केलं ते. म्हणजे मी अगोदर टेस्ट पण केलेलं नव्हतं, त्यामुळे मला वाटत होतं की ते कसं लागत असेल, त्यामुळे मी कधी काही ते खाल्लंच नव्हतं. पण 1-2 वेळेस मी स्टार्टिंगला खाल्ले ना, मला नको असं वाटायचं की म्हणजे आता थोडंसं स्मेल किंवा हे पाहूनच वाटायचं की वेगळं कुठलं फ्रूट आहे, खायला पाहिजे का नाही वगैरे असं काही वाटत होतं. पण नंतर मी 1-2 वेळेस खाल्लं, मग तेवढं काही नाही आवडलं. पण नंतर कधी टरबूज आणि कधी खरबूज मी असं खायला लागली ना, तर तेव्हा वाटलं की टरबूजपेक्षा तर छान लागतं हे, आणि थंड पण आहे आणि टेस्ट पण त्याच्यापेक्षा छान आहे. तर आता अगोदर मला टरबूज जास्त आवडायचं, पण आता टरबूजपेक्षा तर खरबूज माझं जास्त फेवरेट म्हणलं तरी चालेल. आता दोन्ही जरी असेल माझ्याकडे टरबूज आणि खरबूज, तर त्याच्या अगोदर मी हे खायला घेते, कारण मला हे जास्त आवडायला लागलं आता म्हणून. आणि इझिली पण म्हणजे लवकर कट होतं, हे सॉफ्ट असतं ना त्यामुळे लवकर कट होतं. आणि ते टरबूजचं कसं असतं, चाकू एकतरी आपल्याकडे छोटा असतो, कट करायला गेलं ना असं स्ट्रेट जरी कट करायला गेलं तरी तुम्ही इकडे तिकडे होऊन जातं, वाकडं होऊन जातं. मला तर व्यवस्थित कधीच कट करता येत नाही. भरपूर मी रील्स वगैरे बघते आणि म्हणजे असं हे होतं की तसं रील्स वगैरे जसं छान डिझाईननं वगैरे कट केलेलं आहे ना, आपण पण तसंच कट करूया मला वाटतं. पण ते कधीच येत नाही. तरी मी जसं डिझाईननं कट केलेलं आहे ना, एकदा मी नक्की ट्राय करणार आहे. आता तुम्ही म्हणाल माझा आवाज कसा येतो, तर तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे माझा आवाज थोडासा चेंज होतो, समजून घ्या तुम्ही. तर तुम्हाला जास्त खरबूज आवडतं का टरबूज सांगा बरं. मला तर हे जास्त आवडायला लागलं. तर चला आता राज तिकडे तसा त्याचा आगोपणा करून ठेवलाय, तो फिनिश करते. तोपर्यंत इकडे मी करू आणि सगळे रूम आवरून घेऊ, कारण तब्येत जरी बरी नसेल आणि काही जरी त्रास होत असेल तर आपल्याला कामाला सुट्टी नसते. आणि माझा अनुभव सांगते बरं का, कितीही तब्येत बरी नसू द्या, स्वयंपाक तर करावं लागतं, बाकीचे कामंसुद्धा करावे लागतात. आणि असे जर घरात लहान मुलं जर नसतील तर मग सांगूच नका, कुठल्याच कामाला आपल्याला सुट्टी नसते. असं कंटाळा करून जर झोपले तुम्ही की हे काम आहे नंतर करता येईल, तब्येत ठीक नाही आहे, तर त्याच्यापेक्षा मला दुप्पट ते काम नंतर करावं लागतं. राज ना असं माझं काम वाढवून ठेवतो बरं का. स्वतःकडे पाहायला वेळ नाही आहे, इतकी तब्येत खराब आहे माझी, आणि त्यात राज असं केलं आज. आता ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे आहेत, मला प्रश्न पडलाय की आता कसं व्हायचं. आता एक्झाम चालू आहे, काही दिवसांनी आता सुट्ट्या होतील. आपले काम कमी होणार का जास्त होणार असं काय वाटतं माझ्या मैत्रिणींना, तुम्ही सांगा बरं. कारण अशा जर आपले कार्टून असतील घरी, आपले जर असे कार्टून असतील घरी, तर कामं वाढतीलच ना. कारण हे काही कार्टून हेल्प करत नाहीत. आणि उन्हाळी कामं करायचे असतात काही मैत्रिणींना, तर मग त्यात जर असं मुलं केलं तर मग आपलं खूप अवघड आहे बरं का. तर तुम्हाला काय वाटतं सांगा. मी माझा छोटासा अनुभव, छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली, जे की माझ्या बाळाने आज केली म्हणून. तर हा व्हिडिओ छोटासाच घेतला मी, काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर तुम्हालाही कशा वाटतात त्या मला कमेंटमध्ये सांगा. तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते आणि आता हे खरबूज कट करून घेते. मला नाही वाटत हे कट केलं तरी मला खाल्लं जाईल आता ते, कारण एवढं सगळं पसारा आणि हे सगळं बघून तर नाही वाटत मला. तरी मी हे कट करून फ्रीजमध्ये ठेवून देते वाटलंच तर. आणि हे सगळं घाण वगैरे जे काय राजने केलं हे सगळं काढते आणि मग नंतर मी खाऊन घेते.
तर हा व्हिडिओ इथेच थांबूयात. कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूयात पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं, कंटिन्यू मी डेली व्हिडिओज टाकत होते, तर मध्येच मी स्टॉप केलेला आहे कारण तब्येतच माझी इतकी खराब झाली आहे ना, तर मला डेली व्हिडिओज काही होत नाही आहे. तरी लवकरच आपण आपले सगळे पेंडिंग व्हिडिओज वगैरे आहेत, खूप सारे पेंडिंग व्हिडिओज आहेत, ते पण टाकूयात. आणि जे काही आपले डेली ब्लॉग वगैरे आपण कंटिन्यू करतो ना, ते सुद्धा करूयात. तर असंच राहू द्या तुमचं सपोर्ट वगैरे. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.